आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। तुम्ही सोलापूरमध्ये राहणाऱ्या नवीन जे उद्योजक असतील, बिल्डर्स असतील, ह्या क्षेत्रात नुकतेच ज्यांनी पदार्पण घेतले अशा लोकांना तुम्ही ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून वाव देता, ही खूप मोठी गोष्ट आहे। मला अभिमान वाटतो की ह्या क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स आणि कन्स्ट्रक्शन ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये महिलांना थोडं यायला थोडी भीती वाटत असते, पण आज तुम्ही माझ्या हस्ते ह्या क्षेत्रात ज्यांनी बाजी मारली अशा या महिलेचा सत्कार माझ्याकडून करवला, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन। आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही येऊ तेव्हा महिला बिल्डर्स जास्त असतील अशी मी आशा बाळगते, कारण का ह्या क्षेत्रात येणं आणि ह्या क्षेत्रात टिकणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट असते, पण जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा इतर महिलांना प्रोत्साहन मिळतं। आज इकडे JCBs असतील, क्रेन्स असतील, वेगवेगळे मशीन्स असतील, त्याचं प्रदर्शन तुम्ही करत आहात। मगाशी तुम्ही मेन्शन केलं की ITI मधून जे पासआउट होतात किंवा इतर कॉलेजेसमधून पासआउट जे सिव्हिल इंजिनियर्स होतात त्यांना पण इथे येऊन बघण्याची एक संधी मिळते। आता मुंबईमध्ये मेट्रोचं काम चालू आहे आणि तिथे मला असं एक मॉन्स्टर मशीन काहीतरी काम करत आहे आणि ती मशीन बघण्यासाठी लोक उभे राहतात। आपल्या सोलापुरात पण JCB काय काम करते ते बघण्यासाठी लोक उभे राहतात। आणि मी कुठेतरी मध्यंतरी एक मीम वाचलेला की आपल्या इथे एवढी बेरोजगारी आहे की JCB कसं काम करते ते बघण्यासाठी 25 लोक नुकते 2-2 तास उभे राहतात। पण आता तुमच्या माध्यमातून आय होप की ती बघण्याची संख्या कमी होईल आणि चालवण्याची संख्या जास्त होईल अशी आशा मी बाळगते। ह्या माध्यमातून आपल्या इकडे सिव्हिल इंजिनियर्स एवढे आहेत आणि आम्हाला नेहमी प्रेशर असतं आमदार म्हणून की आपल्या निधीमधलं नवीन काम, माझा तरी प्रयत्न असतो की तो आपल्या इकडच्याच इंजिनियर्सना मिळाला पाहिजे, बाहेरच्या ठेकेदारांना किंवा बाहेरच्या इंजिनियर्सना देण्यापेक्षा। तर ह्या माध्यमातून जसं मगाशी तुम्ही म्हणालात की सोलापूर पण एवढं एक्सटेंड होत आहे, एवढं एक्सपॅन्ड होत आहे, दक्षिण साईडला असेल किंवा हा इकडचा साईड असेल, आणि त्या मनाने त्या निमित्ताने प्लॉटिंग पण आता एक सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट झाला आहे आपल्या इथे। आणि ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन पण होतं आहे, कारण का लँड कॉस्ट ही पुणा मुंबईपेक्षा खूप कमी आहे। तर एकंदरीत ह्या क्षेत्रात खूप स्कोप आहे। ह्या क्षेत्रात पुढे कसं येणं, ह्याच्यामध्ये प्रॉफिट कसं मिळवणं, ह्याचं पण प्रशिक्षण आय थिंक तुम्ही देऊ शकता। ITI मध्ये जसं आपण टेक्स्टाईलसाठी एक वेगळं डिपार्टमेंट सुरू केलं आहे की ज्यांना टेक्स्टाईलमध्ये पुढे काही करिअर करायचं असेल, तसं वाय नॉट की कन्स्ट्रक्शनमध्ये जर पुढे तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी हँड होल्डिंग कोणत्या प्रमाणात कोणत्या पद्धतीत केलं पाहिजे ह्याचं पण आपण एक क्षेत्र सुरू करायला हरकत नाही आहे। आणि त्यासाठी आमच्याकडून काही मदत लागल्यास आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते। आणि रेड्डी गारू आपका यहाँ पे स्वागत करती हूँ और अभी तेलंगाना में मैं जाके आई हूँ और मुझे बताया गया था कल कि हमारे प्रेसिडेंट टाइम पे आएंगे, आप उनके पहले पहुंच जाना। तो डर के हमारे रेड्डी गारू आ रहे हैं इसीलिए हम आए। हमारे यहाँ पे भी तेलंगाना और आंध्र प्रदेश के बहुत लोग यहाँ पे दे आर हियर, मोस्ट ऑफ देम आर इनटू BD एंड पावर लूम्स एंड BD वर्कर्स। सो हमारा और तेलंगाना और आंध्र का बहुत नज़दीक का रिश्ता है और आप यहाँ आए, मैं स्वागत करती हूँ। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते। ह्या माध्यमातून बऱ्याच जणांना इथे ह्या 3 दिवसात बिझनेस देखील मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि B2B1चा जो प्रश्न आपण निर्माण केलेला तो आपल्याला रेटून धरायला पाहिजे, कारण का शासनाकडून आपल्याला लवकरच एक चांगलं धोरण अपेक्षित आहे। त्या बाबतीत मी दोन्ही आमदार महोदय इथे माझे सहकारी आहेत त्यांना देखील विनंती करते की आपण पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांकडे जाऊन ह्याचा रेटा धरून हे ताबडतोब धोरण मान्य करून घेऊया। एवढंच या ठिकाणी बोलते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।